नमस्कार. संसद से सडक तक ही मालिका एक मोठ्या ब्रेकनंतर परत सुरू करत आहे. मार्च 2025मध्ये महाराष्ट्र राज्याच्या वित्त वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प श्री अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा आणि त्याचा विकास या विषयावरती मी आपल्याशी बोलणार आहे आणि पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये याबद्दलची पाठपुरावा करून एक एक कार्य पुढे कसे सिद्धीस नेले याबद्दल आपल्याशी मी संपर्कात राहणार आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ आवडलं तर जरूर लाईक आणि शेअर पण करा. बेल आयकॉन क्लिक करून तुम्हाला अलर्टसुद्धा मिळत राहतील, त्यामुळे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पायाभूत सुविधा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं खालील ठळक वैशिष्ट्ये तुमच्या समोर आहेत. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या विकासात राज्य शासनाचा 26% सहभाग राहील. वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ, वाढवण बंदराजवळ मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानक, हे बंदर समृद्धी महामार्गालाही जोडणार. हा खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि योजनासाठी तरतूद केलेली आहे. काशी जिल्हा रायगड येथील तरंगत्या जेट्टीचे कामसुद्धा लवकरच सुरू होणार आहे. गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून मांडवा एलिफंटापर्यंत प्रवासाकरिता अत्याधुनिक बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन धोरण राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये 8,400 कोटी रुपये किमतीचा बाह्य सहाय्यित शोर प्रकल्पसुद्धा राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या 450 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे 158 कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आलेली आहे. अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 तयार करणार आहे. आशियाई विकास बँक प्रकल्प टप्पा 3 अंतर्गत 755 किलोमीटर रस्ते लांबीची 6,589 कोटी रुपयांचे किमतींचे 23 कामे हातात घेणार आहे. सुधारित हायब्रिड ॲन्युटी योजनेअंतर्गत 36,964 कोटी रुपये किमतीचे 6,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरणाचेही काम हातात घेणार आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 सन 2025-26 साठी 1,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 1,000पेक्षा जास्त लोकसंख्येच्या 3,582 गावांना 14,000 किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांनी प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जोडणार. हे प्रकल्प किंमत 30,100 कोटी रुपयांचा असेल. हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अंतर्गत ॲग्रो लॉजिस्टिक हब विकसित करणार. प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या 86,300 कोटी रुपये किमतीच्या 760 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे भूसंपादनाची कारवाई सुद्धा प्रगतीपथावर आहे आणि ती लवकरच संपवण्यात येईल. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग उभारणार, म्हणजेच एलिव्हेटेड रोड किंवा फ्लायओव्हर. स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे ते वर्सोवा 14 किलोमीटर लांबीचे 18,120 कोटी रुपये खर्चाचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. उत्तन ते विरार सागरी सेतू व जोड रस्त्यांच्या 55 किलोमीटर लांबीचा 87,427 कोटी रुपये किमतींचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. पुणे ते शिरूर या 54 किलोमीटर लांबीच्या 7,515 कोटी रुपये किमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेणार. तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबी 4 पदरी उन्नत मार्ग 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई, नागपूर व पुणे महानगरातील नागरिकांसाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित आहे. सुमारे 10 लाख प्रवाशांचा रोजचा प्रवास आहे. येत्या वर्षात मुंबईमध्ये
41.2 किलोमीटर, पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे एकूण 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. येत्या 5 वर्षात एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित पण होणार आहेत. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात 6,708 कोटी रुपये किमतीचे 43.8 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात आहे. हे मेट्रो BOT तत्वावर घेण्यात येईल, ज्याच्यासाठी एक GR सरकारने आधीच पब्लिश केला आहे. पुढच्या एपिसोडमध्ये याच्यावर मी सविस्तर आपल्याला माहिती देईन. नवी मुंबईतील उल्वे येथे 1,160 हेक्टर क्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 85% काम पूर्ण एप्रिल 2025 मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरू करणार आहे. नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे श्रेणीवर्धन व आधुनिकीकरण करण्यात येईल. शिर्डी विमानतळाच्या 1,667 कोटी रुपये किमतीच्या विकास कामांना मान्यता. नाईट लँडिंगची सुविधाही लवकरच सुरू करणार आहे. अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2025 पासून प्रवासी सेवा सुरू करणार. रत्नागिरी विमानतळाची 147 कोटी रुपये रकमेची कामे प्रगतीपथावर आहेत. गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरू आहेत. अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. 6,000 डिझेल बसेसचे रूपांतर CNG आणि LNG बसमध्ये करणार. नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य सुद्धा देण्यात येईल. ही ठळक वैशिष्ट्ये होती, ज्याच्यावरती येत्या सिरीज ऑफ एपिसोड्समध्ये मी आपल्याशी आणखीन सविस्तर माहिती शेअर करीन. हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे पुढच्या एपिसोडबद्दल माहिती मिळत राहील. असेच आपण भेटत राहूया संसद ते सडक तक या मालिकेत. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.